भारतामध्ये एकच सण वेगवेगळ्या राज्यांमध्ये मकर संक्रांत, पोंगल, लोहरी, बिहू आणि उत्तरायण या नावांनी साजरा केला जातो. मीरा आणि तिळगुळाची गोष्ट. एका छोट्या गावात मीरा नावाची गोड आणि प्रेमळ मुलगी राहत होती. तिला सण खूप आवडायचे. मकर संक्रांतीचा सण आला की तिचा आनंद दुप्पट व्हायचा. आकाशात रंगीबेरंगी पतंग, घराघरात तिळगुळाचा गोड सुगंध आणि सगळीकडे हसूखुशी पसरलेली असायची. संक्रांतीच्या आदल्या दिवशी मीराच्या आईने तिळगुळाचे लाडू बनवले. मीरा आईला मदत करत होती. ती विचारू लागली, "आई, आपण तिळगुळ का वाटतो?" आई हसून म्हणाली, "तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, म्हणजे मनात गोडवा राहतो." दुसऱ्या दिवशी मीरा सुंदर पिवळा ड्रेस घालून बाहेर गेली. तिने शेजाऱ्यांना, मैत्रिणींना आणि अगदी रागावलेल्या शेजाऱ्यांनाही तिळगुळ दिला. प्रत्येकाला ती हसत म्हणाली, "तिळगुळ घ्या, गोड गोड बोला." एक शेजारी काकू आधी नेहमी चिडचिड करायच्या, पण मीराने प्रेमाने तिळगुळ दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. त्या म्हणाल्या, "खरंच मीराज, तुझ्यामुळे माझा दिवस गोड झाला." संध्याकाळी मीरा पतंग उडवत होती. आकाशात उडणाऱ्या पतंगांसोबत तिचं मनही आनंदाने उडत होतं. तिला कळलं की गोड बोलणं आणि प्रेम वाटणं हेच सणाचं खरं सौंदर्य आहे. गोड बोलणे आणि प्रेम वाटणे यामुळे नाती अधिक सुंदर होतात. आरव आणि लोहरी सण. उत्तर भारतातील एका सुंदर गावात आरव नावाचा एक गोड व उत्साही मुलगा राहत होता. हिवाळ्याची चाहूल लागली होती आणि सगळे गावकरी आनंदात होते, कारण लोहरी सण जवळ आला होता. लोहरीच्या सकाळी आरव आईला मदत करत होता. तो शेंगदाणे, फुटाणे आणि गूळ छोटे वाट्यांत ठेवत होता. तेव्हा तो विचारू लागला, "आई, आपण लोहरी सण का साजरा करतो?" ते ऐकून आजोबा हसत म्हणाले, "लोहरी हा सण आपल्याला निसर्गाचे आभार मानायला आणि सगळ्यांनी एकत्र आनंद साजरा करायला शिकवतो." संध्याकाळ झाली आणि गावाच्या चौकात मोठी होळी आग पेटवली गेली. थंडीत आगीची ऊब सगळीकडे पसरली. लोक गाणी म्हणत नाचत आनंद साजरा करत होते. आरव आनंदाने टाळ्या वाजवत होता. आरवने शेंगदाणे आणि फुटाणे आगीत टाकले आणि मनात एक इच्छा केली, सगळे नेहमी आनंदी राहावेत. नंतर आरवने आपल्या मित्रांबरोबर खाऊ वाटून घेतला. सगळे हसत खेळत होते. त्या क्षणी आरवला खूप आनंद झाला. रात्री आगीच्या निखाऱ्याकडे पाहत आरवला लोहरीचा खरा अर्थ समजला. वाटून घेणे, एकत्र राहणे आणि कृतज्ञता. सण आपल्याला आनंद वाटायला आणि एकत्र राहायला शिकवतात. आरव आणि उत्तरायण सण. हिवाळा हळूहळू निरोप घेत होता आणि गुजरातमधील आकाश रंगीबेरंगी होत होते. उत्तरायण म्हणजे पतंगांचा, आनंदाचा आणि उबदारपणाचा सण आला होता. लहानगा आरव सकाळी लवकर उठला आणि छतावर धावत गेला. आकाशात उडणाऱ्या असंख्य रंगीबेरंगी पतंगांकडे पाहून तो खूप आनंदी झाला. संपूर्ण गाव उत्सवाच्या आनंदात न्हाऊन निघाले होते. घरात आरवची आई चिकी आणि तिळगुळ बनवत होती. सगळीकडे गोड सुगंध पसरला होता. आई म्हणाली, "उत्तरायण आपल्याला गोड बोलायला आणि आनंद वाटायला शिकवतो." आरव आनंदाने ताटात गोड पदार्थ मांडत होता. छतावर आरव आणि त्याचे बाबा रंगीबेरंगी पतंग निवडत होते. दोऱ्यांच्या फिरक्या चमकदार पतंग पाहून आरव खूप उत्साहित झाला. मित्रांसोबत पतंग उडवणे. थोड्याच वेळात आरव मित्रांसोबत छतावर पतंग उडवू लागला. "काय पोचे!" असा आनंदाचा आवाज सगळीकडे घुमत होता. आकाश जणू रंगांची उधळण करत होते. गोड वाटप आणि एकोपा. संध्याकाळी सगळे शेजारी एकत्र जमले. आरव सगळ्यांना चिकी आणि तिळगुळ देत होता. तेव्हा त्याला कळले की सण म्हणजे फक्त मजा नाहीतर एकमेकांशी प्रेमाने वागणे आणि आनंद वाटणे होय. सूर्य मावळत असताना आरव शांतपणे छतावर बसून उडणाऱ्या पतंगांकडे पाहत होता. त्याच्या मनात एकच विचार आला, उत्तरायण आपल्या मनालाही पतंगासारखे उंच उडायला शिकवतो. सण आपल्याला आनंद वाटायला, गोड बोलायला आणि एकत्र राहायला शिकवतात. मीरा आणि बिहू सण. आसाममधील एका सुंदर गावात मीरा नावाची एक गोड मुलगी राहायची. सकाळी लवकर उठून ती हिरव्यागार भाताच्या शेतांकडे पाहत आनंदाने हसत असे. आज तिच्या गावात बिहू सण साजरा होणार होता. मीरा आईकडे गेली आणि विचारले, "आई, बिहू सण का साजरा करतात?" आई हसून म्हणाली, "बिहू हा कापणीचा सण आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या पिकांसाठी आनंद व्यक्त करण्याचा हा सण आहे." सकाळपासूनच गावात उत्साह होता. सगळे लोक आपापली घरे स्वच्छ करत होते, फुलांनी सजवत होते. मीरा सुद्धा आनंदाने सजावटीत मदत करत होती. थोड्याच वेळात गावाच्या मैदानात ढोल पेपा वाजू लागले. सगळेजण पारंपरिक पोशाख घालून बिहू नृत्य करत होते. मीरा देखील त्यांच्याबरोबर नाचू लागली. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सायंकाळी सगळे कुटुंब एकत्र बसून स्वादिष्ट पारंपरिक जेवणाचा आनंद घेत होते. हसणे, गप्पा आणि प्रेमाने वातावरण भरून गेले होते. रात्री मीरा आकाशाकडे पाहत म्हणाली, "बिहू सण खूप छान आहे.
सगळे एकत्र आल्यावर खरा आनंद मिळतो. बोध. सण एकत्र साजरे केले तर आनंद, प्रेम आणि आपुलकी वाढते. आरव आणि पोंगल सण. आरव नावाचा एक आनंदी लहान मुलगा एका सुंदर गावात राहायचा. त्याच्या गावाभोवती हिरवीगार शेती, लहान लहान घरे आणि प्रेमळ माणसे होती. आरवला सगळे सण आवडायचे, पण पोंगल सण त्याचा सगळ्यात आवडता होता. एका सकाळी आरव लवकर उठला. घरात गूळ आणि तांदळाचा गोड सुगंध दरवळत होता. आई मातीच्या हांड्यात गोड पोंगल बनवत होती. बाबा घराच्या दारावर आंब्याची पाने आणि फुलांची सजावट करत होते. आई, आपण पोंगल का साजरा करतो? आरवने विचारले. आई हसत म्हणाली, आपल्याला अन्न देणाऱ्या सूर्यदेवाला, शेतकऱ्यांना आणि निसर्गाला धन्यवाद देण्यासाठी आपण पोंगल साजरा करतो. थोड्या वेळाने आरव मित्रांसोबत रस्त्यावर रंगीबेरंगी रांगोळी, कोलम काढायला मदत करू लागला. सगळीकडे फुले, हसू आणि आनंद होता. पोंगलचा हांडा उकळून वर आला आणि सगळे आनंदाने ओरडले, पोंगलो पोंगल. आरव आनंदाने उड्या मारू लागला. नंतर आरव बाबांसोबत शेतात गेला. सोनसळी पिके वाऱ्यावर डुलत होती. शेतकरी आनंदाने काम करत होते. ते पाहून आरवला कळले की अन्न मिळण्यासाठी किती मेहनत लागते. संध्याकाळी संपूर्ण गाव एकत्र आले. सगळे गाणी म्हणत होते, नाचत होते, पतंग उडवत होते. आरवने आपले पोंगल मित्रांसोबत वाटून खाल्ले. त्याचे मन आनंदाने भरून गेले. रात्री झोपताना आरव मनातल्या मनात निसर्गाला धन्यवाद देत म्हणाला, पोंगल म्हणजे फक्त सण नाही, तो कृतज्ञता आणि वाटून घेण्याचा आनंद आहे. बोध. कृतज्ञता आणि वाटून घेणे यामुळे प्रत्येक सण खास बनतो.